नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. मध्ये झालेला खूप मोठा पाऊस आणि तो सलगच असा 15-20 दिवस पाऊस पडला आणि त्या सलग पावसामुळे खूप मोठा नदीला अनेक अशा महापूर आला आणि या महापुरामुळं प्रचंड असं शेतीचं नुकसान झालं. त्याबरोबरच बरंचसं असं महाराष्ट्राने खूप मोठं आणि विशेषतः मराठवाड्याने खूप मोठं असं नुकसान सहन केलं आणि त्यानंतर जागोजागी असंच पाणी साचलेलं सर्वत्र दिसत होतं. शेतामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं आणि चौकडे जी पिकं आहे ही पाण्याखाली गेली होती. परंतु आता 7-8 दिवसापासून सलग खूप मोठ्या प्रमाणात ऊन पडत आहे. त्यामुळं जिथे पाणी खूप साचलं होतं ती जी पाण्याखाली गेलेली जी शेतं होती ती मात्र हळूहळू आता सुकू लागलेली आहे आणि त्यामध्ये जे पीक उर्वरित राहिलेलं आहे ते मात्र आता शेतकरी काढून घेण्याच्याच प्रयत्नात आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ते काढून घेतलेलं आहे. परंतु त्या पिकाचा दर्जाही फार काही उत्तम नाही आहे. परंतु आता मेहनत करणं शेतीची गरजेचं आहे. त्यामुळे सर्व शेतकरी जोरदार पद्धतीनेच असं म्हणावं लागेल कामाला लागलेले आहेत आणि ते पीक काढण्याचे सर्वत्र प्रयत्नात आहे. आपल्या भागात देखील पीक काढण्याची जोरदार अशी तयारी चालू झालेली आहे आणि रोजच शेतकरी पीक काढत आहे आणि पुढच्या मेहनतीसाठी शेतकरी तयार होत आहे आणि हे सर्वत्रच चित्र दिसत आहे. आपण देखील आपल्या शेतातील जिथं पाणी नाही आहे आणि जिथं सुकलं आहे तिथलं आपण सोयाबीन काढत आहोत आणि ज्या इतर ठिकाणी अजूनही काही ठिकाणी पाणी आहे तिथलचं मात्र सोयाबीन काही हाती लागणार नाही आहे. परंतु जे काही हाती लागतं आहे तो काढण्याचा प्रयत्न मात्र चालूच आहे. चला तर मंडळी, भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.